नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण अनेक वेळेला स्वामींना दूर शोधतो, मंदिरामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये. पण स्वामी कुठे बाहेर नाही, तर ते आपल्या जवळच आहेत, आपल्या अंतःकरणामध्ये आहेत. स्वामी स्वतःला उघडपणे दाखवत नाहीत म्हणून ते जवळ नाहीत असे नाही. काही खुणांमधून स्वामी आपली उपस्थिती जाणवून देतात. समस्या एवढीच असते की आपण त्यांची उपस्थिती या खुणांमधून ओळखतच नाही. या खुणा एकदा का लक्षात आल्या की तुम्हालाही जाणवेल की तुम्ही कधीही एकटे नाहीत. तुम्हालाही जाणवेल की स्वामी आपल्या प्रत्येक श्वासासोबत आहेत, आपल्याला ऐकत आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत. स्वामींच्या उपस्थितीच्या खुणा ओळखण्यासाठी श्रद्धेचे डोळे आणि शांत मन लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच रहस्यमय खुणा पाहणार आहोत, ज्या सांगतात की स्वामी आपल्या जवळच आहेत. सर्वप्रथम तर हे समजून घ्या की स्वामी जवळ आहेत म्हणजे नेमके काय. याचा अर्थ स्वामी नेहमी आपल्या आयुष्यामध्ये सक्रिय आहेत. स्वामी फक्त मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नसून आपल्या विचारात, भावनात आणि कृतीमध्ये प्रकट होत असतात. जेव्हा आपले संकट दूर होते, प्रार्थनेला उत्तर मिळते, मनात शांतता येते, तेव्हा जाणवते की स्वामी आपल्या जवळ आहेत. स्वामींचे जवळ असणे म्हणजे डोळ्यांनी दिसणे नाही, तर त्यांची सूक्ष्म उपस्थिती आणि सततचे मार्गदर्शन असते. स्वामी आपल्याला एकटे सोडत नाहीत. ते प्रत्येक पावलावर आपल्यासोबत असतात, आपल्यामधून कार्य करवून घेतात. म्हणूनच स्वामी जवळ आहेत म्हणजेच ते आपल्यामध्येच वास करत आहेत. आता जाणून घेऊया त्या स्पष्ट खुणा ज्यामधून समजते की स्वामी आपल्या जवळच आहेत. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे मनातली शांतता. पूर्वी एखादी अडचण आली की मन गोंधळून जायचे, ताण वाटायचा, काळजी वाटायची. पण आता जाणवते की हो, अडचण आहे पण मी आतून शांत आहे. ही अवस्था म्हणजे स्वामींचा स्पर्श. सामान्यतः व्यक्ती शांत राहतो जेव्हा बाहेरचे सगळे ठीक असते. पण भक्ताच्या आयुष्यामध्ये अडचणी असतानाही जर आतून मन स्थिर, निश्चिंत आणि समाधानी असेल तर ही साधी गोष्ट नाही. हे मानवी सामर्थ्य नसून दैवी स्पर्शाचे चिन्ह असते. म्हणूनच मनामध्ये जेव्हा शांती आणि समाधान आपोआप येते तेव्हा ते स्वामींच्या उपस्थितीचे खरे लक्षण असते. प्रार्थनेला उत्तर मिळणे. स्वामींकडे प्रार्थना केली की स्वामी लगेच उत्तर देतात असे नाही. ते कधी कुणाच्या बोलण्यातून, कधी पुस्तकातील एखाद्या ओळीमधून, तर कधी अचानक मनात उमटलेल्या विचारांमधून आपल्याला हवे ते उत्तर देतात. हा साधा योगायोग नसतो, तर हा स्वामी जवळ असल्याचा संकेत असतो. ते थेट बोलत नाहीत, पण परिस्थितीतून, शब्दांमधून किंवा अनुभवामधून आपल्याला मार्ग दाखवतात. स्वामींचे उत्तर अगदी नेमक्या क्षणी मिळते जेव्हा आपल्याला त्याची सर्वात जास्त गरज असते. स्वामींचे हे नियोजन इतके अचूक असते की ते साधे योगायोग वाटू शकत नाही. अशा प्रकारे प्रार्थनेला उत्तर मिळणे म्हणजे स्वामी आपल्या जवळच आहेत आणि आपली हाक ऐकत आहेत. संकट टळणे हे स्वामी जवळ असल्याचे अतिशय शक्तिशाली लक्षण आहे. कधी अपघात होऊ शकतो पण शेवटच्या क्षणी आपण वाचतो. कधी मोठे नुकसान होऊ शकले असते पण ते छोट्याशा त्रासामध्ये संपते. कधी गंभीर आजार अपेक्षित असतो पण तपासणीमध्ये तो सौम्य निघतो. हे योगायोग नसतात, तर हा स्वामींचा अदृश्य हात आहे. ते संकट पूर्णपणे थांबवतात किंवा त्याची तीव्रता इतकी कमी करतात की भक्त सहज निभावून नेतो. हे फक्त नशिबाचे खेळ नसतात, तर ही खूण असते की स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि आपले रक्षण करत आहेत. म्हणूनच जेव्हा संकट मोठे होऊ शकते आणि ते छोट्यामध्ये थांबते तेव्हा खात्री बाळगावी की स्वामी आपल्या जवळच आहेत. सेवा उपासना करताना अनोखे अनुभव मिळणे. नामजप करताना डोळ्यामधून अश्रू येतात, शरीर हलके वाटते, अंगावर रोमांच उभे राहते. कधीकधी मन इतके स्थिर होते की वेळ कळतच नाही. विचार थांबतात आणि आतून शांतता वाटते. सुरुवातीला नामजप फक्त शब्द वाटतात, पण स्वामींच्या कृपेने तो अनुभवामध्ये रूपांतरित होतो. हे अनुभव मानवी प्रयत्नांमुळे नाहीत, तर स्वामींच्या सानिध्यामुळे घडतात. म्हणूनच नामजप करताना एक प्रकारचे समाधान आणि अनोखा अनुभव मिळतो. तेव्हा खात्री बाळगावी की स्वामी आपल्या जवळच आहेत आणि आपली सेवा स्वीकारत आहेत. चुकीच्या गोष्टींपासून आपोआप दूर जाणे. पूर्वी वाईट सवयी ज्या आकर्षक वाटायच्या त्या आता मनाला पटत नाहीत. असत्य बोलणे, इतरांचा हेवा करणे, चुकीचे काम करणे या गोष्टी मनाला नकोशा वाटतात. वाईट संगत त्रासदायक वाटते आणि चुकीची कृती करायला मन तयार होत नाही. हा बदल जबरदस्तीचा नसतो, तर स्वामींच्या कृपेने आतूनच घडतो. ते आपल्याला योग्य मार्गाकडे वळवतात आणि चुकीच्या गोष्टींपासून सुरक्षित ठेवतात. हा अनुभव सांगतो की स्वामी आपल्या जवळच आहेत. अनपेक्षित मदत मिळणे. अनपेक्षित मदत मिळणे हे स्वामीजवळ असल्याचे अत्यंत खात्रीशीर लक्षण आहे.
कधी एखादे काम पूर्ण अशक्य वाटते, मार्गच दिसत नाही आणि तेव्हाच कोणीतरी अनोळखी व्यक्ती हात पुढे करते. कधी एखाद्या व्यक्तीचा योग्य सल्ला किंवा लहानशी कृती आपले मोठे संकट हलके करून टाकते. या मदतीचे वैशिष्ट्य असे असते की ती आपल्याला योग्य वेळेला आणि योग्य स्वरूपामध्ये मिळते. हा योगायोग नसून स्वामींचा अदृश्य हस्तक्षेप असतो. म्हणूनच जेव्हा अनपेक्षित मदत मिळते तेव्हा समजून जावे की स्वामी आपल्या जवळ आहेत आणि आपल्याला सांभाळत आहेत. मनामध्ये समाधान आणि कृतज्ञतेची भावना येणे. समाधान आणि कृतज्ञता ही स्वामीजवळ असल्याची खरी खूण आहे. सामान्यतः माणूस समाधानी होतो जेव्हा त्याला हवे ते मिळते. पण जर भक्ताच्या मनासारखे काहीही मिळाले नाही आणि तो समाधानी राहिला, जे आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटली, तर हे साधे नाही. कारण स्वामीजवळ आले की ते फक्त बाहेरचे बदलत नाहीत, तर भक्ताच्या मनालाही शुद्ध करतात. स्वामींच्या सानिध्यात राहून विचार हळूहळू चांगले होतात. चुकीच्या सवयींमधून मन आपोआप दूर जाते. स्वामींच्या सेवेतून भक्ताला सद्बुद्धी मिळते आणि अहंकार दूर होतो. स्वामींच्या कृपेने भक्त अधिक शुद्ध, दयाळू आणि प्रेमळ बनतो. म्हणूनच जेव्हा मनामध्ये समाधान आणि कृतज्ञतेची भावना येते तेव्हा समजून जावे की स्वामी आपल्या जवळच आहेत. एकटेपणा दूर होणे. स्वामी जवळ असल्याचे एक सुंदर लक्षण म्हणजे एकटेपणा नाहीसा होणे. कधी आयुष्यामध्ये अशी वेळ येते की सगळे सोडून जातात, कोणीही साथ देत नाही आणि मग मनाला वाटते की मी पूर्णपणे एकटा आहे. पण जेव्हा स्वामींचा स्पर्श मिळतो तेव्हा ही पोकळी भरून जाते. बाहेर कोणी असो किंवा नसो, आतून सतत जाणवत राहते की मी कधीच एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत. ही भावना फक्त स्वामींच्या उपस्थितीनेच मिळते. ते मनामध्ये इतका विश्वास निर्माण करतात की भीती, असुरक्षितता किंवा एकटेपणा यांना जागाच उरत नाही. म्हणूनच जेव्हा मन निश्चिंत होते आणि एकटेपणा हरवतो तेव्हा समजून जावे की स्वामी आपल्या जीवनातल्या प्रत्येक पावलावर सोबत आहेत. नामस्मरण आणि सेवेची गोडी निर्माण होणे. जेव्हा स्वामी जवळ असतात तेव्हा आपल्या मनामध्ये नामजप आपोआप सुरू होतो. पूर्वी जप करण्यासाठी आठवण करून द्यावी लागायची, पण आता नकळत त्यांच्या नावाचा गजर मनामध्ये चालू असतो. ही गोष्ट आपोआप घडते म्हणजे स्वामी मनाच्या अगदी जवळ आलेले आहेत. त्याचप्रमाणे जिथे जिथे बघावे तिथे स्वामींची आठवण होते. छोटी घटना, एखादे वाक्य, स्वामींचा एखादा फोटो, असे सगळे त्यांची आठवण करून देते. हा बदल मानवी प्रयत्नांमुळे नाही तर स्वामींच्या कृपेने होतो. जेव्हा स्वामी जवळ असतात तेव्हा आपल्या मनामध्ये त्यांची सेवा करण्याची ओढ आपोआप निर्माण होते. स्वामींची सेवा ही ओझे न वाटता आनंददायी वाटू लागते. ही ओढच खरी खूण असते की स्वामी आपल्या जवळच आहेत. या सर्व खुणा स्पष्टपणे सांगतात की स्वामी आपल्या जवळच आहेत. शेवटी एवढेच लक्षात ठेवा की स्वामी कुठेच दूर नाहीत. ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत म्हणून ते नसतात असे नाही. त्यांची जवळीक ही अशा काही खुणांमधून जाणवते. कधी मनातली शांतता, कधी प्रार्थनेला मिळालेले उत्तर, कधी संकट टळणे, तर कधी सेवेकडे आलेली ओढ. स्वामी जवळ आहेत याचा खरा अर्थ म्हणजे ते आपल्यातच आहेत, आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आणि आपल्यातून त्यांचे कार्य करून घेत आहेत. म्हणूनच शंका न ठेवता स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवा. स्वामी सदैव आपल्या सोबत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्या जवळच आहेत हे कोणत्या खुणांमधून स्पष्टपणे समजते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कधी असे अनुभव आले आहेत का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.